हॅलो एव्हरीवन, उद्या ट्रिपसाठी जाते तर नवऱ्याच्या हातपाय जोडून म्हटलं सर शॉपिंगला, ऐकतच नव्हता. शेवटीला मग हातपाय जोडले नाही, ऐकलं नाही, आलो सीधे आम्ही शॉपमध्ये आणि गेलो डायरेक्ट स्विचच्या सेक्शनमध्ये. मला पावसातलं चप्पल पाहिजे, कारण जिथे जाते तिथे पाऊसच असतो. पण पावसाचे न बघता मी दुसरेच नायकीचे शूज बघित होते. सचिन बोलतो अगं बाई पावसातले घे ना. मी म्हटलं ट्राय करून बघायला काय जाते, तिथं दोन उमाने लेडीज होत्या. मला हसत होत्या कारण दोन वेगवेगळ्या चप्पल घातल्या होत्या. नंतर ट्राउझर बघितले कारण कम्फर्टेबल कपडे पाहिजे होते म्हणून. हा की तो असं सचिनला बोलत होतो. सचिनला म्हटलं की तू माझी पसंत बंद करता, तूच आणलास मग काहीतरी तुला काम द्यायला पाहिजे ना. असे माझ्याकडे वेस्टर्न कपडे भारतातून काहीच नव्हते आणलेले, फक्त इंडियन वेअर मी भरपूर घेऊन आलेली. त्याचबरोबर मला ह्या टोप्या पाहिजे होत्या, जरा काहीतरी फोटो काढायला पाहिजे ना त्यासाठी. तर गेल्या वर्षीची माझी होती एक टोपी, पण ती आता जुनी पुराणी झाली. तर आता नवीन पाहिजे. नवऱ्याने एवढी शॉपिंग तर काहीतरी घ्यायला पाहिजे ना. आणि मी जे आणली तिच्यावरचे डायमंडच पडले. शेवटी मला आता चेंज करायला लागणार. आणि ज्या ठिकाणी चालले ना तिथं पाऊस आहे, त्याच्यामुळं मला छत्री घ्यायची आहे. आणि इथे छत्री आमच्याकडं नाही आहे, कारण इथं ऊन असतो आणि उन्हातून संरक्षण करायसाठी फक्त छत्री लागते. पण आम्हाला कुठं उन्हातून म्हणजे जायचंच नाही, त्याच्यामुळे छत्री का आमच्याकडे नव्हती. पण आता जिथं चालू तिथं पाऊस आहे, त्याच्यामुळे छत्री घेणं जरुरी आहे. ही दोन नाही पण एक तरी. तर तीच छत्री घ्यायला आलो होतो. हो, तुम्ही चॅनलला नक्की